हॅलो विद्यार्थ्यांनो, मी संदीप आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या माझ्या स्टुडंट या यूट्यूब चॅनलवर स्वागत करतो. तुमच्या सर्वांसाठी अतिशय महत्त्वाच्या विषयावर पुन्हा एकदा व्हिडिओ घेऊन आलो आहो. या व्हिडिओचा विषय असा की सध्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूरद्वारे सुरू असलेल्या हिवाळी 2025च्या परीक्षेतील वेळापत्रकात काही महत्त्वाचे बदल झालेले आहेत. ते बदल का झाले, कोणत्या परीक्षेवर या बदलाचा परिणाम होईल, पेपरचा नवीन दिनांक व वेळ कोणता असणार, या सर्व प्रश्नांची उत्तर शोधण्याकरिता नागपूर विद्यापीठाकडून जाहीर झालेले परिपत्रक बघू. आणि त्यासाठी चला तर माझ्या मोबाईल स्क्रीनवर विद्यार्थ्यांनो हे परिपत्रक समजून घेऊया. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे हे परिपत्रक जाहीर झालेले आहेत. तसेच हे परिपत्रक 19 डिसेंबर 2025 रोजी जाहीर झाले होते. या परिपत्रकात दिल्याप्रमाणे सर्व संबंधित विद्यार्थी, प्राचार्य तसेच परीक्षा केंद्र प्रमुख यांना सूचित करण्यात येते की नागपूर महानगरपालिकेच्या निवडणुकामुळे दिनांक 14/1/2026, 15/1/2026 आणि 16/1/2026 रोजी होणाऱ्या हिवाळी 2025च्या लेखी परीक्षांचे पेपर रद्द करण्यात आलेले असून खालील दिलेल्या तक्त्यामधील रकाना क्रमांक 4 नुसार तसेच यापूर्वी नमूद केलेल्या वेळापत्रकातील वेळेनुसार नियोजित परीक्षा केंद्रावर होईल याची कृपया नोंद घ्यावी. तर खाली दिलेल्या तक्त्यानुसार या सर्व परीक्षाचे दिनांकच्या वेळापत्रकानुसार बदललेले आहेत. तुम्ही पाहू शकता किती तरी एक्झाम पोस्टपोन झालेले आहेत, ज्यांचे पेपर अगोदरच्या तारखेनुसार रद्द होऊन त्यांच्यासाठी दुसरे तारीख नियोजित केलेली आहे. अशा एकूण 33 प्रकारच्या वेगवेगळ्या एक्झामच्या तारखेमध्ये बदल करण्यात आलेला आहे. आपण उदाहरण म्हणून 1-2 परीक्षेच्या वेळापत्रकाबद्दल चर्चा करू. जसं तुम्ही पाहू शकता स्क्रीनवर 18 नंबर आणि 19 नंबरवर 18 आणि 19 नंबरवर BA 5th सेमचे पेपर आहेत, जे CBCS आणि ओल्डच्या विद्यार्थ्यांसाठी लागू आहेत. तर तुम्ही इथे पाहू शकता 14 तारखेला एक पेपर आहे, तो पेपर 28 तारखेला होणार. तसेच 16 जानेवारीला एक पेपर आहे, तो पेपर 30 जानेवारीला होणार. तर आपण या 2 तारखेला कोणते पेपर होते अगोदरचे ते चेक करू. 14 जानेवारी आणि 16 जानेवारी. तर आपण BA 5th सेमच्या टाईमटेबलवर आलो. तर इथे बघा 14 जानेवारी म्हणजेच बुधवारला पॉलिटिकल सायन्सचा पेपर होता. तसेच 16 जानेवारी 2026ला इकॉनॉमिक्सचा पेपर होता. तर विद्यार्थ्यांनो, आता हे पेपर तुमचे जे चेंजेस झालेले आहेत त्यानुसार त्याच्या वेळापत्रकात चेंज झालेलं आहे. त्यानुसार 18 नंबरवर जो BA 5th सेमचा आणि 19 नंबरवर BA 5th सेमचा जो टाईमटेबल दाखवला आहे, त्यानुसार 14 तारखेला जो होता आणि 16 तारखेला जो होता ते दोन्ही पेपर 14 तारखेचा 28 तारखेला म्हणजेच 28 जानेवारी 2026ला सकाळी 9:30चा, तसेच 16 जानेवारी 2026चा पेपर 30 जानेवारी 2026ला त्याची पण वेळसुद्धा 9:30 वाजताच होती. अगोदरची पण वेळ 9:30 वाजताच होती. तशीच आताची नवीन वेळ पण 9:30 वाजताचीच आहे, फक्त यांनी दिनांकमध्ये बदल केलेला आहे. तर विद्यार्थ्यांनो, आपण आणखी एका परीक्षेचे उदाहरण बघूया. जसे इथे BSc 5th सेमचे 2 पेपर आहेत. एक आहे 14 तारखेला आणि एक आहे 16 तारखेला. अगोदर बघूया आपण या 2 तारखांना कोणते पेपर होते. 14 तारखेला कम्प्युटर सायन्स आणि बायोटेक्नॉलॉजी होता. तसेच 16 तारखेला बॉटनी आणि मॅथमॅटिक्स होता. तर हे 2 पेपर आता नवीन वेळापत्रकानुसार बघूया. 14 तारखेचा पेपर जो आहे तो 31 तारखेला गेला आहे आणि 16 तारखेचा जो पेपर होता तो 2 फरवरी 2026ला इथे बदल करण्यात आलेला आहे.
पेपरची वेळ जी अगोदर होती 9:30 वाजतापासून ते 12:30पर्यंत, तीच वेळ आता पण राहणार आहे 9:30 ते 12:30पर्यंत. तर विद्यार्थ्यांनो, हे परीक्षेसंबंधी महत्त्वाचे झालेले बदल आपण उदाहरणाद्वारे समजून घेतले. आशा करतो की तुम्हाला समजले असेल. नसेल समजले तर व्हिडिओ पुन्हा एकदा पॉज करून पहा. आणि अजून भरपूर परीक्षेच्या वेळात जे बदल झालेले आहे, जे आपण या व्हिडिओद्वारे कव्हर करू शकलो नाही, त्यासाठी तुमच्याजवळ पूर्वीच्या वेळापत्रकात असेल त्यावरून 14 जानेवारी, 15 जानेवारी व 16 जानेवारीला होणारे पेपर तपासून या परिपत्रकात जे नवीन वेळ निर्धारित केलेली आहे त्यानुसार स्वतःजवळ नोंद करून घ्या. मी या परिपत्रकाची एक कॉपी खाली दिलेल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक करतो. तुम्ही ते पाहू शकता आणि इतरांनाही शेअर करू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि आपल्या मित्रांना शेअर करा. अशा अजून महत्त्वाच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.